सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज किडा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत आहे 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेच्या निकालाबाबत. आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की मी तुम्हाला जे अपडेट देत आहे स्वतःहून, तर ती एक ऑफिशियली जे तारखा वगैरे आहे, ज्याची आपल्याला न्यूज येत आहे, त्या पद्धतीची मी तुम्हाला अपडेट देत आहे. पण हा व्हिडिओ बनवणे इम्पॉर्टंट का मला वाटलं, कारण की पहा की प्रत्येक ठिकाणी म्हणजे गुगलवरती असो किंवा इंस्टाग्रामवरती असो किंवा यूट्यूबवरती असो, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी मॅक्सिमम एक तारीख तुम्हाला बघायला मिळत आहे, ते म्हणजेच की 10वी आणि 12वीचा जो निकाल आहे तो इथं 10 मेला लागणार आहे म्हणून. ठीक आहे. आता मला गरजेचं का वाटलं हे तुम्हाला सांगणे, कारण की पहा की तुम्ही इथं वाट पाहता, कॉमेंट्समध्ये पण इथं विचारता, दादा खरंच 10 मेला आमचा निकाल आहे का? तर विद्यार्थी काय झाले इथं फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत की बाबा नेमकं कोणीच सांगत नाही आम्हाला की तारीख नेमकी खरी आहे का, 10 मेला खरंच निकाल लागणार आहे का, हे फ्रस्ट्रेटेड झाले विद्यार्थी. तर हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्लिअरली सांगणार आहे की कोणती नेमकी इथं फेक अपडेट आहे आणि रिअल अपडेट कोणती आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक लक्षात ठेवा, आता इथं पाहू शकता आपण गुगलवरती जसे सर्च करतो की महाराष्ट्राचा बोर्ड एक्झाम रिझल्ट डेट काय आहे 2024. आता पाहू शकता आपल्याजवळ हे 11 तासाच्या अगोदरची इथं काय आहे न्यूज आहे, गुगलवरती मी सांगत आहे. ठीक आहे. जसं आपण याच्यावरती क्लिक करतो, याच्यावरती आल्यानंतर आपल्याला बघायला काय मिळत आहे पहा. जसं आपण खाली खाली येतो, डायरेक्टली मुद्द्याचं मी तुम्हाला सांगणार आहे. पाहू शकते इथं काय सांगत आहे की जे आहे तुम्हाला HSCचा रिझल्ट जो आहे तो ऑन 10 मे म्हणजे डायरेक्टली सांगत आहे की 10 मेला आहे म्हणून. ठीक आहे. हे झालं आपलं काय टाइम्स नाऊ. आता टाइम्स नाऊने आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण जसे पुढे जातो, आता पाहू शकता इंडिया टुडे. ठीक आहे. इंडिया टुडेवरती जसे आपण येतो, ओके, जसं आपण इथं खाली येतो, तर इथं आल्यानंतर पाहू शकता इथं जे आहे आपल्याला रिझल्ट डेटबद्दल काय सांगत आहे. ओके, तर रिझल्टची इथं कोणती तारीख आपल्याला सांगितलेली नाही आहे. ठीक आहे. तर फक्त आपल्याला इथं सांगत आहेत की जो 10वीचा रिझल्ट आहे तो इथं लागायचा बाकी आहे. ठीक आहे. तर पाहू शकता इंडिया टुडे झालं, त्यानंतर हे मिंट आहे. ओके, मिंट एक ऑफिशियल वेबसाईट आहे, तर त्याच्यावरती पाहू शकता इथं काय सांगत आहे. इथं पण पाहू शकता काय सांगत आहे की 10वी आणि 12वीचा निकाल ऑन 10 मे म्हणजे 10 मेला लागणार आहे असं डायरेक्टली आपल्याला सांगत आहे. ठीक आहे. आता नंतर पुढे पहा टाइम्स ऑफ इंडिया झालं, त्यानंतर पुढे पहा न्यूज 18 आहे. ओके, न्यूज 18 पाहू शकता. तर यामध्ये कोणती डेट आपल्याला दिलेली आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. तसे आपण खाली खाली येतो, तर पाहू शकता इथं सांगत आहेत की ऑन और बिफोर 10 मे HSCचा जो 12वीचा रिझल्ट आहे तो 10 मेला इथं लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला ह्या जे वेबसाईट्स आहेत, न्यूज 18 असो, जागरण जोश, या वेबसाईटवरती आपल्याला सुद्धा सांगत आहेत 10 मेला इथं 10वी 12वीचा निकाल लागणार आहे म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, मग ह्या ज्या वेबसाईट्स आहेत, ह्या वेबसाईट आपल्याला खरं सांगत आहेत का? मी सांगतो तुम्हाला, ह्या वेबसाईट तुम्हाला अजिबातही खरं सांगत नाही आहेत. मेन पॉईंट हा झालेला आहे की एखाद्या कोणत्या तरी न्यूजने 10 मे इथं सांगितलं की तुमचा 10वी 12वीचा निकाल लागणार, आणि त्यानुसार या बाकीच्या वेबसाईट आपल्याला अपडेट देत आहे की 10 मेला तुमचं इथं निकाल लागणार आहे म्हणून. बट ॲक्च्युअली आपण इथं एक महत्त्वाचं सांगायचं आहे, जे बोर्डाची ऑफिशियल वेबसाईट आहे, ओके, बोर्डाची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्हाला कोणतीही इथं पाहू शकता, मी तुम्हाला एक इम्पॉर्टंट सांगत आहे, खूप इम्पॉर्टंट, लक्ष देऊन पहा. ओके, जसं आपण पाहतो की महाराष्ट्र बोर्ड ऑफिशियल वेबसाईट, आणि या वेबसाईटवरती जसे आपण येतो तर इथं तुम्हाला कोणतीच इम्पॉर्टंट नोटिफिकेशन वगैरे काहीच दिलेलं नाही आहे बोर्ड एक्झाम रिझल्ट बाबत. म्हणजेच काय की 10 मेला तुमचा निकाल नाही, एवढं लक्षात ठेवा. अजूनपर्यंत कोणतंच ऑफिशियली अनाऊन्स केलेलं नाही आहे. कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा रिझल्ट लागत असते, तुमचा रिझल्ट लागण्याच्या अगोदर तुम्हाला इथं सांगण्यात येत असते, 2 ते 3 दिवस अगोदर सांगण्यात येत असते की तुमचा या तारखेला निकाल लागणार आहे म्हणून. आता मी व्हिडिओ बनवत आहे तर उद्याच 10 मे आहे, अजून असं कोणतंच अनाऊन्समेंट टीव्हीवरती सुद्धा नाही आहे, नंतर बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती सुद्धा नाही आहे. आणि महत्त्वाचं, आता विद्यार्थी आता 10 मेला निकाल आहे, ही जे न्यूज आहे एवढी व्हायरल करत असतात, म्हणजे जे फेक आहे ते व्हायरल तर करतातच, बट महत्त्वाचं काय की आता मी तुम्हाला सांगत आहे 10 मेला तुमचा निकाल नाही आहे, हे खरी रिअल अपडेट आहे. तर हे तर तुम्हाला व्हायरल करायलाच पाहिजे. म्हणजेच काय, तुम्ही हा व्हिडिओ एवढा शेअर करा जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि त्यांना समजायला पाहिजे की 10 मेला तुमचा इथे तर निकाल नाही आहे. जशी अजून सुद्धा काही अपडेट आली तर मी तुम्हाला देणार आहे. ओके, तर रिलॅक्स व्हा, जशी अपडेट येईल तसं मी तुम्हाला देणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. शेअर करा. थँक्यू.